हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. SSC CHSL ची नोटिफिकेशन आली आहे. CHSL म्हणजे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल. ही 12th झालेल्या म्हणजे 12th नंतरच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना ही एक्झाम देता येते. 12th इज द मिनिमम क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर दिस एक्झामिनेशन. आता हे SSC CHSL च्या फॉर्म भरण्याच्या डेट्स काय आहे, एक्झामचं पॅटर्न कसं राहील, एक्झाम कधी होणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती ज्या नोटिफिकेशनमध्ये आहे तो आपण त्या नोटिफिकेशनवर चर्चा करणार आहे. तर काय दिलं आहे SSCने या नोटिफिकेशनमध्ये, याच्यात दोन पोस्टवर चर्चा केली आहे बेसिकली. LDC JSA, LDC म्हणजे लोअर डिव्हिजनल क्लर्क, JSA म्हणजे ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, हे ऑरमध्येच आहे. आणि डेटा एंट्री ऑपरेटर, याच्यातही डेटा एंट्री ऑपरेटर आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A अशा दोन पोस्ट केलेल्या आहेत. फॉर्म भरण्यासाठी पोस्टल असिस्टंट आधी यायची याच्यात, पण आता ती CGL मध्ये गेली आहे. मेजर ज्या वॅकन्सीज होत्या SSC CHSL मध्ये त्या पोस्टल असिस्टंटच्या होत्या, पण आता ते पोस्टल असिस्टंट CGL मध्ये ट्रान्सफर झाला आहे. त्याच्यामुळे CGLच्या वॅकन्सीज खूप मोठ्या होत्या, पण यावेळेस CHSLच्या वॅकन्सीज खूप कमी आहे आणि ते बघून तुम्हाला निराशा होणार आहे. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम या वॅकन्सीज वाढतील असं SSCचं म्हणणं आहे, पण याचं नक्की काय होतं हे जरा पुढे वाट बघावं लागेल. तर फॉर्म भरण्याच्या डेट्सकडे सगळ्यात पहिले लक्ष देऊ. 9 मेला फॉर्म भरणं सुरू झाले आहे. 8 जून पर्यंत हे फॉर्म आपल्याला भरता येणार आहे. शेवटची तारीख जसं म्हटलं 8 जून असणार आहे. त्याच्यानंतर 12 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकाल. लास्ट डेट फॉर पेमेंट थ्रू चालान इज 12 जून आणि ऑनलाईन फी पेमेंटसाठी 10 तारीख आहे. ठीक आहे, तर ऑनलाईन पेमेंट जर करत असाल तर 10 जूनपर्यंत करता येईल. चालानचं डेट आहे 12 जूनपर्यंत. फॉर्ममध्ये जर काही करेक्शन करायची असेल तर अपडेशन करायला तुम्हाला थोडीशी विंडो दिली आहे. करेक्शन करायला विंडो दिली आहे. करेक्शन करायची विंडो इज 14 जून टू 15 जून, म्हणजे या 2 दिवसात काही करेक्शन असेल तर करून घ्यायचे. टायर 1 ची जी एक्झाम होणार आहे ती एक्झाम होईल ऑगस्ट 2023 मध्ये. टायर 2 हे आपल्याला नंतर कधीतरी पुढे कळवतील की कधी होईल टायर 2 ची एक्झाम. ठीक आहे, आता बघू अजून काय आहे नोटिफिकेशनमध्ये. जसं मी म्हटलं दोन वेगवेगळ्या पोस्टसाठी हे होत आहे. एक तर पोस्ट आहे लोअर डिव्हिजनल क्लर्कची किंवा ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंटची JSA, ज्या लेव्हल 2च्या आहे. तर याची सॅलरीची पे स्केल इथे दिलेली आहे, ऑलमोस्ट 37-38 पर्यंत ही सॅलरी जाऊ शकते. मग डेटा एंट्री ऑपरेटर आहे, लेव्हल 4 ची ही पोस्ट आहे. आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A लेव्हल 4 ची पोस्ट आहे. ही जी आहे डेटा एंट्री ऑपरेटर ही लेव्हल 4 आणि लेव्हल 5 दोन्ही याच्यात येते. वॅकन्सीज ज्याच्याबद्दल आताच मी म्हणत होतो तुम्हाला, वॅकन्सीज इथे जर तुम्ही बघितल्या तर 1600 वॅकन्सीज फक्त सध्या डिक्लेअर झालेल्या आहे. ड्यू कोर्स ऑफ टाइम मध्ये या बदलतील, अपडेटेड वॅकन्सीज ज्या असतील त्या टाकल्या जातील साईटवर असं SSCचं म्हणणं आहे. ठीक आहे, अजून नोटिफिकेशन मध्ये काय आहे ते आपण बघू आता. ठीक आहे, आता इथे जसं दिलं आहे की नॅशनॅलिटी सिटिझनशिप बद्दल, म्हणजे इंडियन सिटिझन असला पाहिजे वगैरे वगैरे. महत्वाची गोष्ट एज लिमिट. एज लिमिट 1 ऑगस्ट 2023 ची डेट आहे. आता त्या CGLचा जो 1 जानेवारी करायचा जो विषय चालला आहे यांनी कॉग्निझन्स घेतलेला दिसत नाही, पण 1 ऑगस्ट 2030 चा एज लिमिटचा क्रायटेरिया यांनी घेतला आहे. 18 to 27 इयर्स पर्यंतचा एज लिमिटवाले कॅन्डिडेट्स असतात. 18 to 27 इज फॉर जनरल कॅटेगरी. मग एज रिलॅक्सेशन जे वेगळे मिळणार आहे ते आहेच. त्याच्यामुळे 2 ऑगस्ट 1996 च्या आधीचा जन्मलेला किंवा 1/8/2005 च्या नंतर जन्मलेलं जर कोणी असेल तर ते लोक या एक्झामसाठी एलिजिबल नाही आहे. इन बिटवीन 2 ऑगस्ट 1996 अँड 1 ऑगस्ट 2005 याच्यातले लोक लागतील. ठीक आहे, एज रिलॅक्सेशन जसं बहुतेक सगळ्याच परीक्षांमध्ये असतं तसंच SC ST साठी 5 इयर्स, OBC साठी 3 इयर्स, PWD साठी 10 इयर्स, अनरिझर्व्ड कॅटेगरीमधले. PWDs म्हणजे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज. जर OBC असेल तर 13 इयर्स, जर SC ST असेल त्याच्यात तर 15 इयर्स. एक्स सर्व्हिसमॅनला 3 इयर्सचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे, एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे, महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहे सगळ्या मी याच्यात ऑलरेडी तुमच्यासाठी हायलाईट करून ठेवल्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते शोधायला काही जास्त त्रास जाणार नाही. आपण पट्ट तिथपर्यंत जाऊ. इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे. जसं म्हटलं 2 प्रकारच्या पोस्ट होत्या सगळ्या है ना, एक डेटा एंट्री ऑपरेटरची आहे आणि दुसरी
LDC किंवा ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंटची आहे. तर डेटा एंट्री ऑपरेटरची ही जी पोस्ट आहे ना, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. डेटा एंट्री ऑपरेटर DEO किंवा डेटा एंट्री ऑपरेटर DEO ग्रेड A याला 12th स्टँडर्ड पास विद्यार्थी पाहिजे, बट इन सायन्स स्ट्रीम. एवढं लक्षात घ्या, सायन्स स्ट्रीम असली पाहिजे आणि त्यातल्या त्यात मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. हे जर असेल तरच तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटर किंवा डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A यांच्यासाठी या पोस्टसाठी एलिजिबल आहे. अदरवाईज नाही तर मग दुसरं कुठलं, तर LDCs किंवा JSA ज्याला आपण म्हणतो है ना, लोअर डिव्हिजनल क्लर्क किंवा ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट. आणि बाकीचे जे DEOs आहे यांच्यासाठी तुम्ही 12th स्टँडर्ड पास फ्रॉम एनी बोर्ड, रेकग्नाइज्ड बोर्ड, तिथनं तुम्ही 12th केली असेल तरी ते चालतं. ठीक आहे. तुमचं 12thला जे मुलं अपियर्ड आहे सध्या, या वर्षी ज्या मुलांनी 12वी दिली आहे हे मुलं सुद्धा या परीक्षेला अपियर होऊ शकतात. त्यांचा रिझल्ट फक्त 1 ऑगस्टच्या आधी यायला पाहिजे, जो की येऊनच जाईल है ना. सॉरी, चलो आगे चलते. अजून काय आहे आपल्यासाठी या नोटिफिकेशन मध्ये जरा बघून घेऊ. ही गोष्ट तर आपण बरेचदा SSCच्या ज्याही नोटिफिकेशन येतात त्याच्यात चर्चा करतोच, की SSC स्वतः म्हणते की शेवटच्या दिवसांची वाट पाहू नका. तुम्ही जर सिरियसली विचार करताय या एक्झामबद्दल तर फॉर्म जरा लवकरच भरून घ्या. अप्लिकेशन फी आपल्यासाठी महत्त्वाचा विषय असतो, पण SSCची एक्झाम असल्यामुळे 100 रुपीजची अप्लिकेशन फी आहे फक्त, ते पण जनरल कॅटेगरी आणि OBC कॅन्डिडेट्समध्ये मेल कॅन्डिडेट्सला. ऑल विमेन कॅन्डिडेट्स, SC कॅन्डिडेट, ST कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स विथ और पीपल विथ पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज, इवन एक्स सर्व्हिसमॅन सुद्धा, या सगळ्यांना फीजमध्ये एक्झेम्पशन आहे, फीज भरण्यापासून एक्झेम्पशन आहे. ठीक आहे. तर ज्यांना फी पेमेंट करायची आहे त्यांना जसं आपण डेट सांगितली की 10 जूनपर्यंत पेमेंट करता येतं ऑनलाईन. ऑफलाईन करायचं असेल तर 12 जूनची डेट आहे लास्ट. सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन आपल्या सगळ्यात जवळचे 2 सेंटर्स जर तुम्हाला माहिती पाहिजेच असेल तर सांगून देतो. अमरावती आणि नागपूर आपल्या सगळ्यात जवळचे 2 सेंटर्स आहे. वेस्टर्न रिजनमध्ये आपण असल्यामुळे अमरावती आणि नागपूर यांचे सेंटरचे कोड पण इथे दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आपला, स्कीम ऑफ एक्झामिनेशन. एक्झामिनेशन कशी होणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर समजून घ्या, एक्झामिनेशन 2 टायरमध्ये होणार आहे, टायर 1 एक्झामिनेशन आणि टायर 2. आता ही टायर 1 एक्झामिनेशन कशी असणार आहे हे थोडंसं आपण बघून घेऊ. टायर 1 एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला 4 सब्जेक्ट्स दिलेले आहे. हे नॉट इन सिक्वेन्स, याच सिक्वेन्समध्ये विचारल्या जाईल असं नाही आहे, कुठलाही सिक्वेन्स राहू शकतो. आता नॉट इन धिस सिक्वेन्स जो सेक्शन आहे तो इंग्लिश लँग्वेजचा आहे. बेसिक नॉलेज म्हटलं इथे 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी राहतील, म्हणजे एव्हरी क्वेश्चन विल कॅरी 2 मार्क्स है ना. जनरल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला रिझनिंग म्हणतो आपण, रिझनिंगसाठी यू विल हॅव 25 क्वेश्चन्स 50 मार्क्ससाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी सुद्धा 25 क्वेश्चन 50 मार्क्स. जनरल अवेअरनेस सुद्धा 25 क्वेश्चन 50 मार्क्स. तर 4 सब्जेक्ट्स राहतील. टोटल जो वेळ राहील तो राहील 60 मिनिट्सचा. आणि जर कोणी स्क्राईब घेऊन जात असेल तर मग त्यांना 20 मिनिट एक्स्ट्रा मिळतील, 80 मिनिट्स मिळतील. ठीक आहे. तर हा टायर 1 राहील पहिले तुमचा. 1 तासाचा पेपर किती मार्कांचा आहे, 200 मार्कांचा. 100 क्वेश्चन 200 मार्क्स 1 तास. ठीक आहे. दुसरा टायर 1 याच्यात निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. टायर 2 मध्ये सुद्धा राहणारच आहे, पण टायर 1 मध्ये निगेटिव्ह मार्किंग जी राहील ती राहील 0.5 मार्क्स. 0.5 मार्क्स हे निगेटिव्ह मार्किंग राहील, म्हणजे 1/4 तुमचा निगेटिव्ह मार्क असेल जर उत्तर चुकलं तर. ठीक आहे. आता जाऊ सेकंड याच्यात. टायर 1 एक्झाम जर तुम्ही क्लिअर केली तर तुम्ही टायर 2 ला अपियर व्हाल. मग तुमचं सिलेक्शन जे राहील ते फक्त टायर 2 एक्झामच्या बेसिसवरच राहणार आहे. टायर 1 इज ओनली क्वालिफाईंग नेचर असंच समजा. टायर 2 ला थोडंसं समजून घ्या. टायर 2 जी होणार आहे ना ही 2 सेशन्समध्ये होणार आहे, आपण असं म्हणू. सेशन 1 जो असणार आहे तो असणार आहे 2 तास 15 मिनिटांचा. आता हे 2 तास जे आहे हे कसे डिवायडेड आहे थोडंसं बघू आपण. सगळ्यात पहिले तर तुमचे 1-1 तासाचे 2 सेक्शन्स होतील. पहिला सेक्शन जो असेल या सेक्शनमध्ये यू विल हॅव मॅथमॅटिकल एबिलिटी अँड रिझनिंग. ठीक आहे. पहिल्या सेक्शनमध्ये याच्यात 30 क्वेश्चन्स राहतील मॅथ्सचे, 30 क्वेश्चन राहतील रिझनिंगचे. टोटल 60 क्वेश्चन्स. प्रत्येक क्वेश्चन विल कॅरी 3 मार्क्स. त्याच्यामुळे 180 मार्काचा हा पहिला सेक्शन राहील. 3 मार्क्स फॉर एव्हरी क्वेश्चन आणि 1 तास त्याच्यासाठी मिळेल. दुसरा जो सेक्शन राहील त्याच्यात मग तुम्हाला राहील इंग्लिश
आणि जनरल अवेअरनेस. तर इंग्लिश जे असणार आहे ते 40 क्वेश्चन्स राहतील आणि जनरल अवेअरनेसला यू विल हॅव 20 क्वेश्चन्स. त्याच्यामुळे पुन्हा 60 क्वेश्चन्स इथे पण आहे. प्रत्येक क्वेश्चनला इथे पण 3 मार्क्स आहे आणि याला सुद्धा 1 तास मिळेल. म्हणजे हे झाले तुमचे 2 तास. ठीक आहे. इथे लक्ष द्या, इंग्लिशसाठी 40 मार्क्स आहे, सगळ्यात जास्त वेटेज आहे. त्याच्यानंतर सेक्शन 3 आहे. आता हा सेक्शन 3 जो आहे सेशन 1 मधला सेक्शन 3 आहे, एवढं लक्षात घ्या. याच्यात मॉड्यूल 1 आहे कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल. आता कम्प्युटरचा वेगळा एक 15 मिनिटांचा सेक्शन वेगळा होणार आहे. मगाशी जसं आपण म्हटलं 2 तास 15 मिनिट, तर हे 2 तासाचे तर हे सेक्शन झाले 1 तास आणि 15 मिनिटाचा हा कम्प्युटर नॉलेजचा सेक्शन होणार आहे. तर या 15 मिनिटाच्या कम्प्युटर नॉलेजच्या सेक्शनमध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स आहे. पण द गुड थिंग इज याच्यात तुम्हाला वेगळं क्वालिफाय तर व्हावंच लागणार आहे, पण हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे. याचे मार्क्स काउंट होणार नाही कम्प्युटर नॉलेजचे तुमच्या. ठीक आहे. मग हा सेशन 1 झाल्यानंतर सेशन 2 राहील. या सेशन 2 मध्ये यू विल हॅव अ टायपिंग टेस्ट, स्किल टेस्ट म्हणतात त्याला. आता ही जी टायपिंग टेस्ट आणि स्किल टेस्ट याच्यात म्हटली आहे, याच्यात DEO साठी ज्या टायपिंग टेस्ट होईल त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे ना. वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये पॅरा 8.1च्या मिनिस्ट्रीमध्ये वेगळ्या आणि नंतर एक्सेप्ट पॅरा 8.1 मध्ये ज्या मिनिस्ट्रीज म्हटलं आहे त्यांच्यासाठी वेगळी स्किल टेस्ट होणार आहे थोडीशी. मग हे LDC आणि ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंटसाठी नाही आहे का? बिलकुल आहे, यांच्यासाठी स्किल टेस्ट आहे. थोडंसं खाली जाऊन बघा, पार्ट C टायपिंग टेस्ट फॉर LDC अँड JSA. तर जे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी नाही भरत आहे, LDC JSA साठी भरत आहेत, त्यांना सुद्धा टायपिंग टेस्ट आहे. 10 मिनिटाची ही टायपिंग टेस्ट असेल आहे ना. या 10 मिनिटात तुम्हाला टाईप करावं लागणार आहे. याची स्पीड कशानुसार जज केले जाईल त्याच्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा इथे काय म्हटलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आहे, हे बँकिंग सारखा चेंज आला याच्यात. इट विल बी मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट्स टू क्वालिफाय ऑल दी सेक्शन्स ऑफ टायर 2. टायर 2 मध्ये असलेले सगळे सेक्शन्सला वेगवेगळं क्वालिफाय करणं गरजेचं आहे. म्हणजे सेक्शनल कट ऑफ क्लिअर करणं इज मॅन्डेटरी है ना. सेक्शनल कट ऑफ क्लिअर करणं इज मॅन्डेटरी, एवढं गोष्ट लक्षात घ्या. टायर 2 मध्ये निगेटिव्ह मार्किंग राहील. टायर 2 ची निगेटिव्ह मार्किंग आहे 1 मार्काची. देयर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क. म्हणजे 3 मार्क्स यू विल गेट फॉर राईट आन्सर अँड 1 मार्क विल बी डिडक्टेड फॉर रॉंग आन्सर. ठीक आहे. कम्प्युटर नॉलेज टेस्ट इज मॅन्डेटरी. कम्प्युटर नॉलेजचं हे जे सेक्शन आहे हे मॅन्डेटरी आहे, पण हे फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. म्हणजे तुम्हाला फक्त क्वालिफाय करावं लागणार आहे याला. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जर तुम्ही खाली गेले तर तुमच्या इथे लक्षात येईल की स्किल टेस्ट आणि टायपिंग टेस्ट इज क्वालिफाईंग इन नेचर आहे ना. हे पण क्वालिफाईंग इन नेचरच राहणार आहे. चलो और नीचे चलते. हां, जे मगाशी पॅरा 8.1 म्हटलं होतं आपण, एक्सेप्ट दॅन 8.1, ते हे 2 विषय इथे दिलेले. ठीक आहे ना. हां, आता टायपिंगची स्पीड तुम्हाला कशानुसार जज केले जाणार आहे, तर जे इंग्लिश मिडियममध्ये टायपिंग करणार आहे त्यांची 35 वर्ड्स पर मिनिटची स्पीड असायला पाहिजे आणि नंतर 30 वर्ड्स पर मिनिटची स्पीड ज्यांनी हिंदी मीडियम सिलेक्ट केला यांच्यासाठी ती असायला पाहिजे. दिस इज द बेसिक रिक्वायरमेंट. तर हे तुम्हाला क्वालिफाय करणं गरजेचं आहे ना. त्याच्यानंतर सिलेबस, जो जनरली सगळ्या एक्झाम्सला सिलेबस आहे तसाच टाईपचा सिलेबस आहे ना. इंग्लिश लँग्वेज आहे ज्याच्यात स्पॉटिंग एरर्स दिलेला आहे ना. इडियम्स, फ्रेजेस, 1 वर्ड सबस्टिट्यूशन, क्लोज टेस्ट आहे. त्याच्यानंतर कम्प्रेहेन्शन पॅसेज आहे, शफलिंग ऑफ सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स रिअरेंजमेंट अँड सो ऑन. जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंगमध्ये तुमचं ॲनॉलॉजी आहे, ट्रेंड्स आहे ना. त्याच्यानंतर बाकी रिझनिंगचे सगळेच टॉपिक्स आहे, कोडिंग, डिकोडिंग आहे, न्यूमेरिकल ऑपरेशन्स आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला नंबर सिस्टम, अरिथमॅटिक ऑपरेशन्स, अल्जेब्रा, जॉमेट्री, मेन्सुरेशन, ट्रिग्नॉमेट्री सुद्धा आहे. स्टॅटिस्टिकल चार्ट, स्टॅटिस्टिक्स पण आहे याच्यात. जनरल अवेअरनेसमध्ये जनरल स्टडीजचे सध्या विषय आणि करंट अफेअर्स हे दोन्ही राहीलच तुम्हाला. द गुड थिंग इज हा जो वरचा होता हा टायर 1चा सिलेबस होता. टायर 2चा जो सिलेबस आहे तो पण ऑलमोस्ट सेम आहे, ऑलमोस्ट सेम. फक्त इथे प्रोबॅबिलिटी थोडंसं ॲड झालेलं दिसतं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये. स्टॅटिस्टिक्स तर आहेच, पण याच्या व्यतिरिक्त बाकी काही मला मेजर काही चेंज दिसला नाही
है ना. तर टायर 1 टायर 2चा मोर ऑर लेस सिलेबस सेम राहील, मार्कांमध्ये डिफरन्स राहणार आहे. ठीक. याच्या व्यतिरिक्त जास्त झूम झाला. ओके. बाकी जरा काही आहे का या नोटिफिकेशनमध्ये ते आपण पाहून घेऊ. मी मार्क करून ठेवलेलंच आहे तुमच्यासाठी. हां. टायर 2 एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड फॉर कॅन्डिडेट्स हु हॅव क्वालिफाईड टायर 1 है ना. अर्थात टायर 1 जे क्वालिफाय करतील त्यांच्यासाठी टायर 2 एक्झामिनेशन होईल. आणि टायर 2 मध्ये जे कॅन्डिडेट्स अपियर होणार आहे त्यांना 3ही सेक्शन देण्याची गरज आहे. जसं आपण मगा म्हटलं होतं की टायर 2चे जेवढे सेक्शन्स आहेत त्या सगळ्या सेक्शन्समध्ये तुम्ही क्वालिफाय होणं आवश्यक आहे. ठीक आहे ना. सेक्शन 3 जो आहे टायर 2चा तो क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे. एवढं हे सुद्धा आपण पाहिलं आहे, म्हणजे टायपिंग टेस्टवाला जो विषय आहे तुमचा. ठीक आहे. मेरिट लिस्ट जी नंतर शेवटची बनणार आहे ज्याच्या अकॉर्डिंग सिलेक्शन होईल, दॅट विल बी कम्प्लिटली बेस्ड ऑन टायर 2 एक्झामिनेशन. हे फक्त टायर 2 वर राहणार आहे, इतकं लक्षात घ्या. टायर 1 एक्झामिनेशन फक्त क्वालिफाईंग नेचरची असेल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी काही इथे दिसत नाही आहे. कुठे काही मार्क केलाय का मला जरा एकदा फक्त बघून घेऊ द्या. नाही. ठीक आहे. तो दिस इज द एंटायर नोटिफिकेशन ऑफ SSC CHSL. आपण बहुतेक लोकांनी GSची स्टडी सुद्धा सुरू केली. आपण एक क्लास सुद्धा जनरल स्टडीचा सुरू केला. बरेच काही लोक त्याचा फायदा घेत आहे. ज्यांना वेळ नाही आहे, की ज्यांना असं वाटतं की जास्त होत आहे बा, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ते एक ॲडिशनल वेपन आहे तुमच्याजवळ. त्या वेपनला जर तुम्ही वेळेपर्यंत धार लावून ठेवली तर समजा अशी एक्झाम आली तर तुम्ही लगेच ती एक्झाम क्लिअर करू शकता. मेक शुअर विथ इंग्लिश, कॉन्ट, रिझनिंग अँड करंट अफेअर्स जनरल स्टडीजची तयारी जर तुमची होत असेल तर करून ठेवा. या परीक्षांना कामी येते. थँक्यू व्हेरी मच.